राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच्या महत्त्वाच्या ताज्या झटपट बातम्या आपण या बातमीपत्रात बघणार आहोत। या महत्त्वाच्या बातमीपत्रास आपण सुरुवात करूया। एक वाटी आमरस आणि एक मोदक खायला 1.5 कोटी खर्च करता, पण शेतकऱ्यांसाठी 1 रुपया नाही। राजू शेट्टी यांचा अमित शहा यांच्या दौऱ्यावर आणि भाजप तसेच सुनील तटकरे यांच्यावर टीका। डॉक्टर घैसास यांच्यावर कारवाईची कुऱ्हाड, मंगेशकर रुग्णालयाला 10 लाखांचा दंड। गर्भवती तनिषा बिसे मृत्यू प्रकरणी राज्य सरकार आक्रमक। धर्मादाय रुग्णालयातील रुग्णसेवा आता होणार ऑनलाईन। मराठवाड्यातून मोसंबीच्या बागा नामशेष होण्याच्या मार्गावर। दुष्काळी परिस्थिती, विविध रोगराईमुळे शेतकऱ्यांकडून बागांवर कुऱ्हाड, तर मराठवाड्यातून मोसंबीच्या बागा या नामशेष होणार अशीच भीती व्यक्त केली आहे। मंत्रिमंडळ बैठकीसाठी 150 कोटींचा मंडप, विकास कामांवर होणार चर्चा। चौंडी येथे उभाराव्या लागणार सुविधा, संभाव्य अपाट खर्च चर्चेत। तर हीच बैठक शहरात घेतली तर काय बिघडणार आहे का? रत्नागिरीत रातांब्याचे उत्पादन 60% घटले। आंबा काजू पिकांप्रमाणे वातावरणातील बदलांचा परिणाम सलग 2 वर्ष कोकण उत्पादनावर झाला आहे आणि उत्पादने 60% घटलेले आहे। AI ऊस शेतीचा प्रयोग देशभर राबवणार, केंद्रीय कृषी मंत्र्यांची ग्वाही। पंतप्रधान कार्यालयाचाही सकारात्मक प्रतिसाद। कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भारतातील पहिल्या आधुनिक शेतीचा ऊस प्रयोग हा देशभर करणार आहेत। नंदुरबारची मिरची आमचूर पावडरला हवी बाजारपेठ। नंदुरबारची मिरची आणि सातपुड्याची आमचूर पावडर या दोन्ही मसाल्याच्या पदार्थांना जागतिक पातळीवर GI मानांकन जाहीर झाले आहे। आता त्यांना महत्त्वाची मोठी बाजारपेठ हवी आहे। आले बियाणे खरेदी करण्यासाठी अंतिम टप्पा। बियाणे 14 ते 15 हजार रुपये गाडी। दरात घटीमुळे मागणी कमी आहे। आले लागवडीसाठी आवश्यक असणारे आले बियाणे काढणी व खरेदी अंतिम टप्प्यात आलेली आहे। कापूस विकास कार्यक्रमातील 50 कोटींचा व्यवहार वादात। कंत्राटीसाठी मंत्री कार्यालयातून दबाव। एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती सांगितली की कापूस पिशव्यांच्या कंत्राटीसाठी मंत्री कार्यालयातून दबाव आला होता। केंद्राच्या कांदा खरेदीपूर्वीच निवेदनावरून गोंधळ। साठवणूक क्षमता उलाढाल निकषावर सहकारी संस्थांची नाराजी। केंद्र सरकारच्या या योजनेमध्ये अनेक ठिकाणी या निविदेवरून गोंधळ दिसत आहे। हापूसच्या 4-5 डझनांच्या पेटीला 2000 रुपयापर्यंत दर। स्थानिक बाजारपेठेत आंब्याची आवक वाढली, तर काही दिवसापूर्वी हा 8000 रुपयापर्यंत दर होता। मार्चच्या पहिल्या आठवड्यात आंब्याची आवक वाढली होती। कृषी संशोधन परिषदेच्या महासंचालकपदी मांगीलाल जाट यांची निवड। कृषी शास्त्रज्ञ आणि सध्या DDG असलेले डॉक्टर मांगीलाल जाट यांची भारतीय कृषी संशोधन ICARच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। समुद्री वाहतुकीद्वारे महाराष्ट्राचे डाळिंब अमेरिकेच्या बाजारपेठेत। वाहतूक खर्च निम्म्यावर आला। स्पर्धात्मक निर्यातीसाठी महत्त्वाचा टप्पा, तर वाहतूक खर्च निम्म्यावर आल्याने अनेक जणांना याचा मोठा फायदा झालेला आहे। ठाकरेंच्या युतीवर बोलण्यास मनसे नेत्यांना राज यांची मनाई। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या अनेक बातम्या राज्यात सुरू असताना राज यांनी त्यांच्या नेत्यांना बोलण्यास मनाई केल्याने आता अंतिम टप्प्यात बोलणी होणार असं दिसतं। भाजपा अध्यक्षपदासाठी संघाच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा। सरसंघचालक भागवत यांच्या उद्याच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष। भाजप अध्यक्षपदी जो होईल तो संघाच्या अंतिम मंजुरीनंतरच होईल असं दिसतं। छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी। खासदार डॉक्टर भागवत कराड यांची माहिती। लवकरच DPR तयार करणार, तर 18 बोगींची पिट लाईन सुद्धा बनवण्याची माहिती डॉक्टर भागवत कराड यांनी दिली। रामनवमी मिरवणुकीवरून वडाळ्यात तणाव, पोलिसांवर लाठीमाराचा आरोप, तर विहिप बजरंग दलाचा पोलीस ठाण्याला घेराव। पोलीस म्हणतात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठीच लाठीमार केला, परंतु हिंदुत्ववादी संघटनांनी घेराव घातला।
धनंजय मुंडे यांच्या आजाराबाबत सर्वात मोठी अपडेट, स्वतःच ट्विट करून दिली माहिती. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप आणि त्यांनी दिलेला राजीनामा, त्यानंतर अनेक अफवा पसरवल्या. त्या अफवांना धनंजय मुंडे यांनी स्वतःच ट्विट करून पूर्णविराम दिला. शेतीच्या शाश्वत विकासासाठी शासन सर्वतोपरी मदत करणार, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन. तर शेतकऱ्यांना जे कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते अगोदर पाळा, शेतकऱ्यांची मागणी. कर्जमाफीसाठी पैसा नसल्यास मंदिरांची संपत्ती ताब्यात घ्या, शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा उभारणार, शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांची माहिती. शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती लढ्यात सामील व्हावे, दादाराव काकडे यांचे आवाहन. तेलाच्या किमतीतील वाढ पुन्हा थंडावली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 90 दिवसासाठी आयात शुल्क स्थगित करण्याची घोषणा केली आणि आता तेलाच्या किमतीतील वाढ पुन्हा थंडावली आहे. त्यामुळे जनतेला दिलासा मिळालेला आहे. जिल्हा कृषी हवामान केंद्राचा होतोय शेतकऱ्यांना फायदा. हवामान बदलामुळे शेतकऱ्यांच्या अनेक पिकांवर परिणाम होतात. काही पिकांचं नुकसानसुद्धा मोठ्या प्रमाणात होतं. तर जिल्ह्यात कृषी हवामान केंद्र स्थापन झाल्याने याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होतोय. अवघ्या 17 दिवसात 831 टन हापूस निर्यात. उद्दिष्ट हे 4,000चं ठेवलं होतं. मात्र 17 दिवसातच चांगला हापूस निर्यात झाल्याने तसेच अमेरिकेला सर्वाधिक हा आंबा रवाना झाला आणि युरोपलाही पसंती आहे. अमित शहांच्या हेलिपॅडसाठी 1.5 कोटींचा खुर्दा. तटकरेंच्या सुतारवाडीतील पाहुणचारासाठी सरकारी पैशांची उधळपट्टी. तर हेच पैसे शेतकऱ्यांसाठी का खर्च केले नाहीत, विरोधकांचा भाजपा युतीला सवाल. वसईत 506 कुटुंबांची हिंदू धर्मात घर वापसी. स्वामी नरेंद्राचार्य संस्थानच्या मुंबई उपपीठातील शिरसाड येथे पार पडला कार्यक्रम. वसईतील हे 506 कुटुंब पुन्हा हिंदू धर्मात आल्याने त्यांचं स्वागत केलं. एकत्र येणे हा महाराष्ट्र हिताचा विषय. शिवसेना उद्धव ठाकरे. तसेच आम्हाला काहीच फरक पडणार नाही, शिंदे गटाची यावर प्रतिक्रिया. लवकरच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या हालचाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आम्ही आग्रही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. तर केवळ प्रशासनावर अवलंबून राहता येणार नाही, तर ठाकरे बंधूंनी सदस्य बुद्धीने निर्णय घ्यावा, असंही अजित पवार यांनी सांगितलं. तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतविषयी ताज्या झटपट बातम्या. अशाच बातम्यांसाठी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन तुम्हाला शेतीविषयी बातम्या बघायला मिळतील. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.